नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। मटारचा सीझन चालू आहे आणि मटारच्या आपण या अगोदर आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या रेसिपी दाखवलेल्या आहेत। तर आज आपण बनवणार आहोत झटपट मटारचा खिमा। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेणार आहोत। इथे मी एक मोठी वाटी इतके मटार स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। सोबत 2 मध्यम आकाराचे कांदे या पद्धतीने जाड चिरून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, 1 टीस्पून कसुरी मेथी, 1 टीस्पून जिरं, 2 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत। इथे काही कोरडे मसाले घेतलेले आहेत, त्यामध्ये आपण अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून धने जिरेची पूड, 1 टीस्पून लाल तिखट, चिमूटभर हिंग, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरचीची पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे। तर सर्वात अगोदर आपण यामधले अर्धे मटार जे आहेत ते मिक्सरला जाडसर फिरवून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे मटार काढून घेऊया। हे बघा, एवढे मटार मी असेच ठेवून घेतलेले आहेत। हे आपण अख्खेच नंतर वापरणार आहोत। आता आपण हे पाणी न घालताच मिक्सरला थोडेसे जाडसर फिरवून घेऊया। हे बघा, या पद्धतीने आपण जाडसर फिरवून घेतलेला आहे। आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आपण जे कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे त्याची सुद्धा आपल्याला प्युरी तयार करून घ्यायची आहे, तर ती सुद्धा करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण कांदा काढून घेऊया आणि पाणी न घालताच आता आपण कांद्याची सुद्धा प्युरी तयार करून घेऊया। कांद्याची प्युरी आता काढून घेऊया आणि टोमॅटोची प्युरी तयार करून घेऊया। आता आपण टोमॅटोची प्युरी करून घेणार आहोत। यामध्ये सुद्धा आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये, असंच फिरवून घेऊया। इथे आपली टोमॅटोची प्युरी सुद्धा बनवून तयार झालेली आहे। आता आपण लगेचच मटारचा खिमा तयार करायला घेऊया। गॅसवर कढईमध्ये 3 टेबलस्पून इतकं तेल आपण गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये सर्वात अगोदर जिरं काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण ज्या लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या सुद्धा काढून घेऊया आणि कांद्याची प्युरी काढून घेणार आहोत। दोन ते 3 मिनिटांसाठी आता आपल्याला कांद्याची जी प्युरी आहे ती चांगली परतवून घ्यायची आहे। कांद्याची प्युरी इथे आपण 2 ते 3 मिनिटांसाठी चांगली परतून घेतलेली आहे। यामध्येच आता आपल्याला टोमॅटोची प्युरी सुद्धा काढून घ्यायची आहे। गॅस इथे मी मीडियम करून घेणार आहे आणि मीडियम गॅसवरती टोमॅटोची प्युरी 2 मिनिटांसाठी चांगली मिक्स करून परतून घेणार आहे। हे बघा, याच पद्धतीने चांगलं परतून घेऊया। टोमॅटोची प्युरी सुद्धा आपण चांगली मिक्स करून परतून घेतलेली आहे। आता आपण जे काही मसाले घेतलेले आहेत आणि मीठ घेतलेलं आहे ते सर्व यामध्ये काढून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 चमचे इतकं पाणी काढून घेतलेलं आहे, ते सुद्धा यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून आपल्याला हे जे मसाले आहेत ते चांगले शिजवून घ्यायचे आहेत। ते 2 ते 3 मिनिटांसाठी आपण हे मसाले चांगले शिजवून घेणार आहोत। सर्व मसाले इथे आपण 3 ते 4 मिनिटांसाठी चांगले बारीक गॅसवरती परतून घेतलेले आहेत। आता आपल्याला मटार जे आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तो संपूर्ण यामध्ये काढून घ्यायचा आहे। सोबतच आपण जे अख्खे मटार ठेवून घेतले होते ते सुद्धा यामध्ये काढून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। अगदी 1 मिनिटासाठी आपल्याला गॅस फुल करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून परतून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने 1 ग्लास इतकं पाणी आपण गरम करून घेतलेलं आहे ते यामध्ये काढून घेणार आहोत। हे बघा, पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया। आता आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि झाकून भाजी आपल्याला 5 मिनिटांसाठी वाफेवर चांगली शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिट झालेले आहेत, आपण भाजी शिजण्यासाठी ठेवून घेतली होती। आता आपल्याला झाकण उघडून बघायचं आहे।
हे बघा, इथे आपला मस्तपैकी मटारचा किमा बनवून तयार झालेला आहे. आता आपण यामध्ये घेतलेली कोथिंबीर आणि कसुरी मेथी काढून घेऊया आणि चांगली एकजीव करून घेऊया. हे बघा, चांगलं मिक्स करून झालेलं आहे आणि इथे आपला मटारचा खिमा मस्तपैकी गरमागरम खाण्यासाठी तयार झालेला आहे. गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया. तर अशा प्रकारे इथे आपला चमचमीत मटारचा खिमा बनून तयार झालेला आहे. नेहमीच आपण चिकनचा किंवा मटनचा खिमा खातो, पण जर का तुम्हाला वेगळी चव अनुभवायची असेल तर या पद्धतीने एकदा तुम्ही मटारचा खिमा नक्की बनवा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, इट हेल्दी, लिव्ह हेल्दी.